आम्ही छप्पर हे केले, उकलले, कारण गळायला लागले छप्पर. पावसाने खूप गोंधळ घातला. 2 दिवस झालं खूप सारा पाऊस आलाय. मामांनी सगळ्या तुराट्या काढून टाकल्यात, तर मी त्यांना मदत करते. तर मी सगळं गोळा करणार आहे आणि नेऊन तिकडे टाकणार आहे. ती लाकडं रिटर्न काय करायची आहेत, छप्परवर घालायची आहेत. हे बघा, तन्वीची चालू आहे मदत. हे पूर्ण आम्ही उकलून काढले, कारण लाकडं सगळी निघलेली त्याची. हे पाऊस आत येऊ नये म्हणून खरं छप्पर केले आणि उन्हाळ्यात जास्त म्हणजे आतमध्ये पण शेडमध्ये खूप ऊन लागतं. मग ह्याच्यामुळे काय होतं, जास्त ऊन लागतं म्हणून आम्ही दारात छप्पर केलेलं आहे. केवढा पसारा झाला आहे बघा, सगळा चुलीपेक्षा. आधी मी हा पसारा आवरणार आहे. ह्याचं काही काम नाही. या तुराट्यात सगळ्या टाकलेल्या होत्या, त्या सगळ्या मी नेऊन टाकणार आहे तिकडे. आणि ही लाकडं नंतर लागणार आहेत म्हणून ठेवलेली आहेत. तर सगळा पावसामुळे खूप गोंधळ झाला आहे. शेळ्यांच्यात पण सगळं छप्पर आम्ही काय केलं आहे, त्याच्यावरचा कागद काढून आम्ही भुईमुगाचा पाला झाकला होता. त्यामुळे त्यांच्यात पण सगळं ओलं झालेलं आहे. मग आता पाऊस जास्त चालू व्हायच्या आधी ही सगळी कामं आम्हाला करून घ्यायची आहेत. आधीच म्हटलं दारासमोरचं झाकावं, कारण एवढा गोंधळ होतो. रात्री तर पटपट स्वयंपाक करून सगळा आतमध्ये घेतला आणि हे केलं. आणि ऊन गरम एवढं होतं आहे, अक्षरशः अंगातून नुसतं पाणी गळते, धारा लागल्यात घामाच्या. आणि दिवसभर गरम होतं आणि 4 वाजता एवढा पाऊस येतो की खूप सारा पाऊस येतो, काही समजत नाही. वारं सुटलेलं असतं, त्याच्यामुळे भीती वाटते. तन्वी तर सगळी घाम झाली आहे. आणि असं चालू आहे आमचं आज छप्पर हे करायचं काम. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.